नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत गणेश बोराटे सर, जे MCF डिफेन्स अकादमीचे संस्थापक आणि संचालक आहेत. प्रेक्षकांनो, स्वतःला सुदृढ व्हायचं आहे आणि त्या सुदृढतेचा वापर देशासाठी समाजासाठी करायचा आहे अशांनी आजचा कार्यक्रम आवर्जून पहा. आज आपण MCF समर कॅम्प या विषयावर गणेश बोराटे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. गणेश बोराटे यांनी 2010 मध्ये MCF डिफेन्स अकादमीची स्थापना केली. MCF ही महाराष्ट्रातील पहिली खासगी प्री मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमी 6 ते 15 वयोगटातील मुलांसाठी आहे. विद्यार्थ्यांना डिसिप्लिन, लीडरशिप आणि मिलिटरी स्किल्स शिकवून त्यांना इंडियन आर्म फोर्सेस, पॅरामिलिटरी आणि पोलीस सर्व्हिसेससाठी तयार करणं हा मुख्य उद्देश आहे. MCF डिफेन्स अकादमीकडून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकामध्ये एकूण 100हून अधिक शाळांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. 45,000हून अधिक विद्यार्थ्यांना MCF ट्रेनिंग पूर्ण केली आहे. त्यामुळे दरवर्षी 15% एनरोलमेंटमध्ये वाढ होतीये. इतकंच नाही तर 60% विद्यार्थ्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स सुधारला असून 80% विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा मोठा विकास झालाय. MCFच्या ट्रेनिंगमध्ये विशेष उपक्रम आणि शिबिरे देखील भरवली जातात. 2009 पासून कमांडो ट्रेनिंग समर कॅम्प पंचगणी आणि महाबळेश्वर येथे आयोजित केली जातात आणि हे प्रशिक्षण 5 ते 45 दिवसांचं असतं. याचा शारीरिक तंदुरुस्ती, जगण्याची कौशल्य आणि नेतृत्व विकासावर भर आहे. आणि काही दिवसात समर वेकेशन म्हणजेच उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे किंवा अनेकांची झाली देखील असेल, तर ह्या सुट्ट्या मुलांसाठी सार्थकी लावण्यासाठी हे समर कॅम्प अगदी चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर मग हे MCF डिफेन्स अकादमी विषयी आणखीन माहिती जाणून घेऊयात. तर सुरुवातीला अगदी MCF विषयी सांगा. MCFची तुम्ही स्थापना कधी केलीत का आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे? आणखीन एक मला हे सांगा की MCFच्या नेमक्या शाखा कुठे कुठे आहेत? ओके. प्रथमतः सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकवर्गांना माझा जय हिंद. कारण का आम्ही डिफेन्स अकॅडमी चालवतो, तर हे मार्शल कॅडेट फोर्स म्हणजे MCF हे 2009 सालात आम्ही स्थापन केलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे 15 वर्ष ह्याच्यामध्ये गेले. कोरोनाचा काही 1 ते 2 वर्षाचा काळ वगळता बाकीचे तरी आम्ही ऑनलाईन जेवढं मुलांना ॲक्टिव्हिटी घेता येत असेल असे घेतलेले आहेत. पण हे जो आमचा काळ आहे आता 15 वर्षाचा, तो ह्याच्यामध्ये बरेचसे आमचे संस्थेमध्ये की एक तर महाराष्ट्रात 10 जिल्ह्यामध्ये आमचा हा प्रोग्राम चालू आहे. बाकी तुमचं आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ह्या ठिकाणी आमचे तिथे बी स्कूलमध्ये हा वर्षभराचा प्रोग्राम चालू आहे. तर बेसिकली काय की याच्यामध्ये की मुलांना आम्ही समर कॅम्प देतो. ठीक आहे, 7 दिवस, 15 दिवस, 30 दिवस या कालावधीत मुलं सुट्टींच्या दिवसामध्ये येतात आणि करतात बे. पण बाकीच्या वेळेस काय की जो पालकांचा आम्हाला अटास आणि जे काही हे जे डायरेक्टर आहेत स्कूलचे, तर ते बोलले की तुम्ही हा वर्षभर जर प्रोग्राम चालू ठेवला तर मुलांना त्याचा फायदा होईल. मग ह्याच्या आम्ही 2012ला स्कूलमध्ये हा प्रोग्राम चालू केला आणि आता तुम्ही सांगितलं की जवळपास आमच्याकडे 45,000 मुलं आमच्याकडे ह्याच्या वर्षी शिकतात आणि ह्या वर्षी बी अजून वाढतील आमचे. आणि ह्यातून जो स्कूलला किंवा विद्यार्थी पालकांना जे काही भेटणारा बेनिफिट आहे तो हा एवढा आहे की मुलं फिजिकली फिटनेस आणि मेंटली प्रिपरेशन होऊन जातात. तर ह्याच्यातून हे स्किल असल्यामुळे मुलांना एक म्हणजे तंदुरुस्त राहण्याची एक सुविधा म्हणजे उपलब्ध होते आणि त्यातून त्यांना तो आउटपुट भेटतो. आणि ह्याचबरोबर आमच्या ह्या शाखेमध्ये जवळपास आमच्याकडं 150 पर्यंत आमचा स्वतः ट्रेनर प्रशिक्षक स्टाफ आहे. आणि ह्याच्यामध्ये आमचे बरेचसे की एक सर्व्हिसमॅन जे की आमच्याकडं ब्रिगेडियर सुनील बोधे सर आहेत, कर्नल सिन्हा सर आहेत, कर्नल गणेश बाबू आहेत, आमचे ट्रेनिंग कमांडर सदाशिव जाधव सर आहेत, आमचे चीफ इन्स्ट्रक्टर राजू गोसावी सर आहेत. आणि त्याचबरोबर आमचे बाकीचे फील्ड जे काही वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज आम्ही रन करतो ते नॅशनल कोच आहेत. तर त्यामुळे आमचे जे काही क्वालिफाय जी टीम आहे ते व्यवस्थित टेक्निकल स्किल मुलांना प्रोव्हाइड करते. त्यामुळे त्यांना अचिव्हमेंट आणि त्यांना जे काही पुढं जाण्याची जी सुवर्ण संधी भेटते ते आमच्या संस्थेमार्फत आम्ही देत राहतो. मुळात तुमच्याकडे इतके चांगले प्रशिक्षक आहेत म्हणूनच दरवर्षी वाटतं तुमच्याकडे 15% एनरोलमेंट ही वाढतच जाते. सर, पण हे MCFच्या प्रशिक्षणाचा नेमका उद्देश काय आहे तुमचा आणि या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना नेमका कशा पद्धतीने फायदा होतो?
एक तर बेसिक म्हणजे काय की जे विद्यार्थी आमच्याकडे ट्रेनिंग घेतात, आताचं जे काय तुम्ही समाजामध्ये बघताय किंवा जे चाललेलं जीवन आहे त्यामध्ये मुलं जे मोबाईलमध्ये भरपूर गुंतलेली आहेत. स्कूल सुटल्यानंतर किंवा जो बी फावला वेळ भेटतो की मोबाईल घेतात, गेम वगैरे खेळत बसतात किंवा रील्स वगैरे बघत बसतात. त्यामुळं काय होतं, मुलांची जी काही फिजिकल फिटनेसची कॅपॅसिटी आहे ती कमी होत चाललेली आहे. मग कमी होत गेल्यामुळं काय होतं की मुलांना जे काय तंदुरुस्त राहायची जे काय जरुरी आहे आता जे समाजामध्ये किंवा आताच्या जीवनामध्ये ते नाही आहे. तर ह्याच्यातून आम्ही काय करतोय की हे जे काही ट्रेनिंग आम्ही देतोय की मुलांना जे काही एक्सरसाइज सवय लागली पाहिजेत, त्याचबरोबर हे स्किल ॲक्टिव्हिटीज घेतल्यामुळं जे मुलांना पूर्णपणे तंदुरुस्त राहायची एक तयारी होते त्यांची. आणि त्याचबरोबर आम्ही ह्याचबरोबर मुलांना जे काही फ्युचरमध्ये करिअर कसं सिलेक्ट केलं पाहिजे ह्याची आम्ही एक त्यांना एक संधी म्हणजे एक वेळ तयार करून देतो. ह्याचं फाउंडेशन आम्ही तयार करतो की आता आम्ही आमचा वर्गच आहे एज त्यांचं 7 वर्ष ते 18 वर्षापर्यंत. तर 7 वर्ष ते म्हणजे 7वी 8वी पर्यंत मुलांचं फाउंडेशन बनतं. तिथं त्यांचं एम फिक्स होतं की मला ऑफिस म्हणजे याचा डिफेन्समध्ये जायचं आहे. डिफेन्समध्ये मग तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सिव्हिल फोर्सेस आहेत, ह्या उपलब्ध होतात. आणि मग त्यामध्ये मुलं फिक्स करतात की मला हे बनायचं आहे आणि ते होतात. आणि जरी त्या क्षेत्रामध्ये गेली नाही तरी एक मुलांना ही जी काही आम्ही ट्रेनिंग देतोय ते एक त्यांच्या लाईफ म्हणजे लास्ट जीवनापर्यंत म्हणजे जीवन जगत असताना हे ह्यांना उपयोगी येणारे आमचे स्किल ॲक्टिव्हिटीज आहेत. असं कुठंच नाही की त्यांना त्याचा फायदा होणार नाही, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना ह्या ॲक्टिव्हिटीजचा त्यांना फायदा होतो. नक्कीच. मला एक चांगला तुमचा उद्देश हा वाटला की केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये एमसीएफ, इतर राज्यांमध्ये देखील तुम्ही तुमच्या ज्या शाखा आहेत शाळांमध्ये देखील जाऊन तुम्ही शिकवता. एकंदरीत भारतातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा तुमचा मुख्य उद्देश आहे. खूप चांगली बाब आहे. आणि सर, एमसीएफ मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षण आणि उपक्रमांचा तुम्ही समावेश घेतलेला आहे आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिक विकास होत नाही तर मगाशी म्हणाला तुम्ही मानसिक देखील विकास होतो, तर तो कशा पद्धतीने होतो? एक म्हणजे आमचं एमसीएफचं मेन आमचं जे ब्रीद वाक्य आहे क्रिएटिंग टुमॉरोज रिस्पॉन्सिबल सिटीजन. हे असं की आजचे जे विद्यार्थी आहे उद्याचे कर्तव्यदक्ष नागरिक बनणार आहेत. तर एक पहिलं म्हणजे आपल्या म्हणजे भारत देशात आपण राहतो तर आपण एक कर्तव्यदक्ष नागरिक बनलं पाहिजे. आणि त्यातून मग आपण ऑप्शन आता ही सर्व्हिस वगैरे हे आपण आपल्या ह्याच्यासाठी करतो की आपण फर्स्ट थिंग म्हणजे भारत देशात राहतो तर आपलं प्रथम हे आहे की आपण व्यवस्थित कर्तव्य पार पाडलं पाहिजे. हे ड्युटीज म्हणजे सर्व्हिस त्यांची जबाबदारीची आहे आणि हे रिस्पॉन्सिबिलिटीने पार पाडल्यानंतर मग सर्वांनाच ह्याचा फायदा होणार आहे. आणि त्यानंतर हे जे काही ट्रेनिंग आम्ही देतो तर ह्या ट्रेनिंगच्या अगेन्स्ट म्हणजे मुलांना आम्ही जे काही सर्व्हिसेस देतो, एक तर आमचे सर्व्हिस म्हणजे काय समर कॅम्प आहे, दिवाळी कॅम्प आहे, ख्रिसमस कॅम्प आहे आणि जे ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही अरेंज करतो. तर ह्याच्यामध्ये मुलांना जे काही सुट्टीचा वेळ भेटतो तो त्यांनी इथं येऊन म्हणजे ट्रेनिंग घेतल्यामुळं त्यांचं फिजिकल आणि फिटनेस आणि मेंटली फिटनेस हे त्यांचं भरून येतं. आणि बाहेरच्या जीवनामध्ये म्हणजे आई वडील आहेत तोपर्यंत आई वडील सपोर्ट करतात मुलांना, पण जेव्हा आई वडील नसतात तेव्हा मुलं काय काय फेस करतात. मग जेवण न करणं, हे करणं, मुलांना आई वडिलांना न सोडून जाणं, मग हे जे काही दुरावा त्यांच्यात तयार होतो किंवा ते होऊ नये हे जेव्हा आपल्याकडे कॅम्पला आल्यानंतर की ह्यातून हे मुलं शिकतात म्हणजे सेल्फ इंडिपेंडेंट होतात, स्वावलंबी बनतात. ह्या स्वावलंबी बनल्यामुळं मुलं एकतर लवकर म्हणजे आपल्या पायावर उभं राहायची तयारी करतात. आणि ह्यातून काय होतं की मुलांचे कॉन्फिडन्स, करेज हे अशा गोष्टी इनबिल्ट होतात आणि बिल्ट झाल्यामुळं हे त्या पालक वर्गाला बी सोयीस्कर आहे आणि विद्यार्थ्यांना बी आहे. म्हणजे पुढचं जे काही डिसिजन आहे कोणाचा की बाबा आपल्याला हे घेऊ शकतो, कॉन्फिडन्स आहे तो त्यांच्यात येऊन जातो. त्यामुळे तो जो काही ट्रेनिंगचा फायदा त्यांना होतो. आणि आम्ही जास्त करून स्किल ॲक्टिव्हिटीज आम्ही शिकवतो आणि ज्या काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या स्किलमधून पुढे येतात, ते शाळेय उपक्रमामध्ये आहेत. तर मुलं पूर्ण नॅशनल स्टेट लेवल म्हणजे पास करून नॅशनल लेवलपर्यंत आरामशीर जातात. तो त्यांचा म्हणजे फायदा त्यांना भेटतो. त्यामुळे त्या सगळ्या बाबतीत ते आहेत. असं कोणाला कुठला फायदा होतो, कोणाला कॉम्पिटिशनचा होतो, कोणाला इंटरनल फिजिकल फिटनेसचा होतो. अशा पद्धतीने त्यांना सर्व्हिसेसचा म्हणजे फायदा होतो. दुसरे सर्व्हिसेस आहे आमचे
स्कूलमध्ये आम्ही प्रोग्राम देतो. आमचा वर्षभराचा 10 महिन्याचा हा कोर्स चालतो, कमांडो ट्रेनिंग कोर्स म्हणून. तो आताच आम्ही सांगितले की एवढ्या एवढ्या शाळेंमध्ये चाललाय. जरी कोणाला शाळेंमध्ये असं वाटतंय की आपण हा कोर्स चालू करावा तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, आम्ही हा प्रोव्हाइड करू शकतो. आम्ही स्वतःची आमची टीम जाते, शिकवते मुलांना सगळ्या क्लास वाईज वगैरे. इक्विपमेंट बी आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे शाळेला फक्त ग्राउंड आणि मुलांचे अवेलेबिलिटी त्या टायमिंगमध्ये द्यायचे. तर त्यामुळे कंपल्सरी हा विषय केल्यामुळे शाळेला हा फायदा होतो की पूर्णपणे डिसिप्लिनमध्ये शाळा येतात, पंक्च्युअलिटीमध्ये मुलं येतात आणि एक काहीतरी त्यांना पुढं ग्रोईंग करायचं आहे तर हे बाबतीत त्यांना शाळेचा फायदा होतो. त्यामुळे हे आम्ही सर्व हा कमांडो ट्रेनिंग कोर्समधून हा शाळेला आपण करतो. तिसरं म्हणजे की आमचं जे एमसेफ ट्रेनिंग सेंटर आहे पाचगणी महाबळेश्वरला, जिथं हा आमचा कॅम्प होतो, तिथं आमचं की आम्ही एक असं थीम बनवली, एज्युकेशन फील्ड ट्रिप येते. तर एज्युकेशन फील्ड ट्रिप अशी आहे की आमच्याकडं स्कूल पिकनिक येतात, तर त्याबरोबर आता बाकीचं व्हिजिट देतात, फिरतात आणि जातात. पण आमच्याकडं फिरणं बी होतं, मुलांना एज्युकेशन. आमच्याकडं बायोडायव्हर्सिटी अशा खंडातले 2 नंबरचे आहे, तर त्या इथं रिसर्च वगैरे करू शकतात. त्यानंतर आमच्याकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि राहण्याचे बी आमच्याकडे जो 300 लोक म्हणजे विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे 300 विद्यार्थी राहून हे ॲक्टिव्हिटीज वगैरे करून बाकीचं परिसर एज्युकेट म्हणजे रिसर्च करून स्टडी करून ते जाऊ शकतात. असे बी आमच्याकडे एक आहे. आणि तिसरं म्हणजे आम्ही हे जे मुलं ज्यांना इंडियाला जायचं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये खडकवासल्याला इंडिया सेंटर आहे, तर त्यामध्ये ज्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे की जर 10th पासआउट झाल्यानंतर 12th पर्यंत हे करू शकतात ते आहे. त्याबरोबर SSBची तयारी करून घेतली जाते, SSC आहे, परत CDS आहे. हे आमची जी काही टीम आहे जे ब्रिगेडियर बोधे सर त्यांच्या अंडरमध्ये हे चालतं आणि ते करून घेतात. त्यामुळं पूर्णपणे आम्ही हे करतो. आणि दुसरं म्हणजे आता आम्ही नेक्स्ट इयरला 2026-27ला एमसेफ डिफेन्स अकॅडमी म्हणून ह्याच्या अंतर्गत एक आम्ही 5th पासून 12th पर्यंत एक सैनिकी रेसिडेन्सी स्कूल मिलिटरी सैनिकी पॅटर्न आम्ही चालू करतोय. तर त्यामुळे तो नेक्स्ट इयरला बी त्यामध्ये बी म्हणजे संधी आहे पार्टिसिपेट होऊन यांना एज अ करिअर म्हणजे करण्यासाठी. हे अशा आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत हे आता चालू आहेत. बरं, मला आणखीन तुमच्या या कॅम्प्समध्ये कोणत्या सोयी सुविधा असतात हे विचारायचंच आहे, पण त्याआधी आपण समर कॅम्पकडे येऊया. MCFच्या माध्यमातून तुम्ही समर कॅम्प देखील आयोजित करता, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि सध्या कोणकोणत्या ठिकाणी हे कॅम्प्स तुम्ही घेता आणि त्याचा काही कालावधी आहे का? हो, आता एकतर हे कन्सेप्ट मला कसे समजले, कारण ऑलरेडी मी NCC कॅडेट आहे. NCC करत असताना माझ्या 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशन लेवलमध्ये माझे C-सेट झालेला आहे. तर त्या कालावधीत मी 16 कॅम्प केलेले आहेत. तो कॅम्प काय असतो हे मी स्वतः केल्यामुळे मला कॅम्पचं नॉलेज आहे. त्यानंतर मी जेव्हा कॅम्प झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कराटेचा ब्लॅक बेल्ट मास्टर आहे. त्यामुळे मी कराटे क्लास घेता घेता एका शाळेवरती म्हणजे फिजिकल टीचर म्हणून म्हणजे शिकवायला चालू केलं होतं. त्यामध्ये मी असेंब्लीला असं लक्षात आलं की मुलं असेंब्लीला उभं राहिले तर चक्कर येऊन पडायला लागले. आणि सगळ्याच मुलांना आता NCC बऱ्याच ठिकाणी आहे पण ऑप्शन मध्ये आहे. तर तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला 50 स्ट्रेंथ हे स्ट्रेंथ. तर मग असं विचार केला की ही जर आपण सगळ्याच मुलांना कन्सेप्ट दिली तर काय होईल. आणि बऱ्यापैकी त्यांचं फिजिकल फिटनेस आणि मेंटली प्रिपरेशन झाल्यामुळे मुलं हे होतात. मग त्यातून मी कॅम्प्स 2009ला स्टार्ट केले. तर ते सुट्टीच्या काळात, कारण का इतर ना, आणि त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये हे चालू केलं. तर हे आमच्या कॅम्पची संकल्पना आहे. तर आता सध्या आमचं पाचगणी महाबळेश्वरला एक होतो, दिवाळीमध्ये इथं वाड्याला एक होतो, मुंबईमध्ये एक आहे. आणि ज्या शाळेमध्ये ऑपॉर्च्युनिटी आम्हाला देतात की बाबा तुम्ही इथे येऊन ऑर्गनाईज करा, तर आम्ही ते करतो. तर हे कॅम्पचं असं म्हणजे आमची कन्सेप्ट तयार झाली. बरं, आता समजा या समर कॅम्प मध्ये कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काही याच्यासाठी काही अटी शर्ती वगैरे आहेत का? हो, एक तर आमचं काय एज ग्रुप आहे 7 to 18 इयर्स. ह्याच्यामध्ये मुलं आणि मुली पार्टिसिपेट होऊ शकतात. आमचा प्रोसेस आहे की ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे आमचे www.mcfcamp.in म्हणून एक आहे, www.mcfadventure.in म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यावर गेल्यावर इनरोल नाऊन म्हणून तुम्ही ऑप्शन करू शकता, फॉर्म फिलअप करू शकता आणि त्या कॅटेगरी प्रमाणे सगळं फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला जे प्रोसेस आहे ते कम्प्लीट होऊन जाते. त्यानंतर असं आहे की त्यामध्ये आम्ही जेव्हा ट्रेनिंग देतो किंवा समर कॅम्पला जेव्हा आम्ही घेतो त्यामध्ये ऑप्शन असं आहे की 5 days, 7 days, 15 days, 30 days आणि 45 days अशा कालावधीतल्या हे समरमध्ये आम्ही काम ऑर्गनाईज करतो. तर ज्यांना तर आता ॲडव्हेंचर ट्रेनिंग कॅम्प हा 7 days आमचा आहे, कमांडो ट्रेनिंग हा 15 days आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प हा आमचा 21 days आहे आणि समर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प हा 30 days आहे आणि जो एमचे बूट ट्रेनिंग कॅम्प आहे तो 45 days आहे. तर ज्या मुलांना ज्या पद्धतीने, कारण का हे आम्ही कॅम्प का असे ठेवलेले आहेत की आमच्याकडे मुलं 7-7
टाइम रिपीटेड येतात हा की आज मी ह्या वर्षी 7 दिवसाचा केला, नेक्स्ट इयरला मी 15 डेजचा करणार. एवढं कॉन्फिडन्सली आमच्याकडे म्हणजे पॅरेंट्स बी पाठवतात आणि मुलं बी म्हणजे येतात. म्हणजे ते त्यांच्या 10वी 10th होत जोपर्यंत नाही तोपर्यंत ते आमच्याकडे येत राहतात आणि 7 वर्षापासून येतात. बरं. तुम्ही आता एक उल्लेख केलात ऍडव्हेंचर आणि कमांडो ऍक्टिव्हिटीज, तर या ऍक्टिव्हिटीज या कॅम्पमध्ये किती महत्वाच्या आहेत म्हणजे, आणि यात कोणकोणते साहसी आणि असे उपक्रम तुम्ही समाविष्ट करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला विकास होतो? हो, आता ऍडव्हेंचर आणि कमांडो मध्ये डिफरंट असं आहे की बेसिक आता 7 डेज मध्ये मुलांना कसं एक दिवस जायला यायला लागतं, पण 6 डेज आमच्याकडे रेसिडेन्सी मुलं राहतात निवासी, तर बाकीचे तर फॅसिलिटी आहेच. पण जे मेन म्हणजे जे आमच्याकडे येतात ते शिकण्यासाठी येतात. तर त्यामध्ये ऍडव्हेंचर मध्ये आम्ही काय की मध्ये रॉक क्लाइम्बिंग आहे, रॅपलिंग आहे, जिप लाईन आहे, बाकीचं हॉर्स रायडिंग आहे, आमच्याकडे ऑब्स्टॅकल ट्रेनिंग बिल्टअप आहे, ते करतात मुलं. ह्यातून काय होतं की मुलं जेव्हा हे ऍक्टिव्हिटीज करतात त्या मुलाचं जे करेज आहे ते ऑटोमॅटिक डेव्हलप होतं, कॉन्फिडन्स आहे तो डेव्हलप होतो. मुलगा त्यातून बरंचसं म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. हे आम्ही त्यांना मोटिवेट करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यातूनच त्यांचे जो 40-50% जे काही इन ग्रोथ म्हणजे जो भीती असते त्यांची ते निघून जाते आणि ते मला काहीतरी करायचं, आय कॅन डू इट. तो हा त्यांचा एक मनामध्ये एक कन्सेप्ट तयार होतो आणि तो तसा मुलगा पुढे जातो. म्हणजे तो भिणारा सुद्धा मुलगा, तो आता घोडा बघून तो रडायला लागतो, पण जेव्हा घोड्यावर बसतो एक दिवस तो राईट मारतो, मग दुसऱ्या दिवशी मग तो नाही मी चालवतो सर, मग तो चालवायला लागतो. एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये म्हणजे तयार होतो. वा सर, या कॅम्प मध्ये रायफल शूटिंग, मार्शल आर्ट्स आणि सेल्फ डिफेन्स सारख्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी तुम्ही घेता, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात देखील याचा खूप चांगला फायदा होत असेल, तर त्याविषयी आता हे आम्ही जे ऍक्टिव्हिटीज घेतोय, आता सेल्फ डिफेन्स हा महिलांसाठी आणि मुलींसाठी हा अतिशय आताच्या जीवनामध्ये उपयोगी आहे. कारण का काय होतं की स्किल्स आल्यानंतर की जर प्रसंग आला कुठला तर आपण तो फेस करतो, पण जर तुमच्याकडे स्किलच नाही तर अजून आपण भीत राहतो. त्यामुळे काय होतं की जे पुढली गोष्ट घडणारी ते घडून जाते. आणि जर आपल्याकडे ते आपण त्यांना जर प्रतिसाद दिला किंवा आपण जे आलेला प्रसंग आपण त्याला वेळेला फेस केला तर तो आपल्याला न होणारी गोष्ट होऊ शकत नाही. तर असं की जे सेल्फ डिफेन्स हा मार्शल आर्टचा, त्यामध्ये आम्ही काय करतो अनअर्बन कॉम्बॅट कोर्स, म्हणजे विविध प्रकारचे म्हणजे वेगवेगळे स्किल त्यांना शिकवले जातात. तुमच्याकडे हत्यार आहे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे हत्यार नाहीत, वेपन्स कुठलेच नाहीत त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जशी सिच्युएशन आहे तसं फेस करणं तुम्हाला योग्य आहे. पण हे आम्ही ते ट्रेनिंग देतो. आणि आता रायफल शूटिंग, आर्चरी, मलखांब आहे, रोप मलखांब आहे, बाकीचे लाटेकाटे मर्दानी खेळ आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळं चालायचं. पण आता ह्याला पण आम्ही आता बरेचसे, आणि हे स्कूल गेम मध्ये कॉम्पिटिशन स्लंब म्हणून आलेलं आहे, त्यामुळे ह्याचा वाव आहे. आणि हे मुलं घरच्या घरी प्रॅक्टिस करून आणि त्याला म्हणजे वाव देऊ शकतात आणि स्किल ऍक्टिव्हिटीज अचीव्ह करू शकतात. आणि सध्या हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज शिकणे काळाची देखील गरज आहे, कारण की आजकाल लहान मुलं म्हणायला गेलं तर मोबाईल मध्येच घुसून बसलेत. हे रायफल शूटिंग वगैरे जे आहे ते मोबाईलच्या माध्यमातून ते खेळतात, पण प्रत्यक्षात ते कशा पद्धतीने असतं त्यांना माहित नाहीये. त्यामुळे हे समर कॅम्प त्यांना भेटून जातं. त्यामुळे समर कॅम्पच्या माध्यमातून त्यांना या सगळ्या गोष्टींचा आनंद देखील लुटायला मिळणार आहे. सर, या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांमध्ये मगाशी तुम्ही म्हणालात एक आत्मविश्वास असा एक तयार होतो, एक लिडरशिप तयार होते, तर याविषयी तुम्ही सांगा. आता कसं की ह्या ज्या काही गोष्टी, आता मी आत्ताच उदाहरण दिलं की पहिल्यांदा मुलगा घोड्यावर बसायला नको म्हणतो, पण त्याला बसवल्यानंतर आता आमच्याकडे असं आहे की 7 दिवसाला मुलगा स्वतः तो चालवतो आणि 15 दिवसाला जो थांबला म्हणजे प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस झाल्यानंतर तो मुलगा स्वतः तो राईड मारायला चालवतो आणि 30 दिवसामध्ये तो पूर्णपणे राईड मारतो. एवढा कॉन्फिडन्स त्याच्यात म्हणजे तयार होतो. हा जो आत्मविश्वास आहे हा नुसता आपल्याकडे पोस्ट किंवा एखादा व्हिडिओ बघून नाही भेटत, हा प्रॅक्टिकली जेव्हा तो मुलगा करतो त्यावेळेस आहे. आता आमच्याकडे कमांडो ट्रेनिंगचे 15 दिवसाला आणि 30 दिवसाला मुलं असतात, स्वतः आगीतून बाहेर पडतात. हे जेव्हा प्रॅक्टिकली आम्ही घेतो तेव्हा त्यांनाही होतो, तो भीतात, पण त्यांचा जो आत्मविश्वास जो क्रिएट होतो त्यावेळेस त्यांचा जो असलेला म्हणजे ट्रेनिंगचा आणि कॉन्फिडन्स त्यांचा तो बघण्यासारखा असतो. कारण का हेच आम्ही काय करतो की 7 दिवस आणि 15 दिवसाचा जो आमचा क्लोजिंग सेरेमनी असतो, पॅरेंट्सला आम्ही बोलवतो, आम्ही मुलांना काय शिकवले आणि मुलांनी ऍक्च्युअली काय हे आम्ही व्हिडिओज वगैरे फोटोज पाठवतो, पण ते स्वतः येऊन बघा. आणि जेव्हा त्यांना वाटतं की माझा मुलगा हा करतो का नाही, हा जेव्हा त्यांना बघायला भेटतो तो त्यांचा आनंद असतो तो वेगळा असतो. बरोबर. म्हणजे पहिल्या दिवसात जो आलेला असतो विद्यार्थी, शेवटच्या दिवसात खूप फरक असेल त्यांच्यामध्ये, पूर्णपणे डिफरंट त्याच्यामध्ये. आणि ह्याचं सगळं श्रेय एमसीएफ ला पण जातं, पण तुमच्याकडे असणाऱ्या प्रशिक्षक मेन म्हणजे प्रशिक्षक. पण समजा सर या संस्थेमध्ये कोणाला प्रशिक्षक म्हणून करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी काही संधी आहेत? हो, आता आमचे हे जे काही आमचे एमसीएफ संस्था आहे ह्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे आता जे काही एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यामध्ये बी आमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे, ते बी आपल्याकडे
अप्लाय करू शकतात आणि ॲज अ म्हणजे त्यांना सर्व्हिस करायची असेल, ॲज अ त्यांना छंद असेल की बाबा आपण कोणाला मुलांना शिकवलं पाहिजे तर ते येऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ग्रॅज्युएशन झालेले आणि त्यानंतर एमपीएड बीपीएड झालेले आणि ह्या वेगवेगळ्या जसे आर्चरी, रायफल शूटिंग आहे, मलखांब आहे, रोप मलखांब आहे, लाटेकाठी वगैरे आहे. हे जे काही स्किल ॲक्टिव्हिटीज नॅशनलला स्टेटला जे खेळलेले स्पोर्ट प्लेयर आहेत ते बी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, अप्लाय करू शकतात आणि ॲज अ प्रशिक्षक म्हणून आमच्याकडे जॉईन होऊ शकतात. आमचं आणि हे जॉईन करून घेतल्यानंतर आमचं 3 महिन्याचं आम्ही त्यांना 90 दिवसाचं ट्रेनिंग देतो. हा आमचा कमांडो ट्रेनिंग कोर्स जो शिकवायचा असतो तो आम्ही त्यांना शिकवला जातो आणि त्यानंतर मग ते ॲज अ प्रशिक्षक म्हणून आपल्याकडे जॉईन होतो. आणि ते बऱ्यापैकी त्यांचं पूर्णपणे स्किल बी बऱ्यापैकी आहे आणि ते एक ऑपॉर्च्युनिटीचा म्हणजे फायदा घेऊ शकतात. तर त्यांना कोणाला जर पार्टिसिपेट व्हायचं असेल किंवा अप्लाय करायचं असेल ॲज अ प्रशिक्षक म्हणून तर ते आपल्या वेबसाईटला वगैरे जाऊन कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. बरोबर. समजा MCFचा जो कोर्स आहे तो ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं भविष्यात कोणत्या क्षेत्रामध्ये संध्या मिळू शकतात आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संध्या मिळतात का? हो, ॲब्सोल्युटली मॅडम. कारण का जे आमचं मेन व्ह्यू आहे किंवा मेन आमचं ट्रेनिंग देण्याचा मेन मतलब आहे तो हा आहे की मुलांना डिफेन्समध्ये जाण्यासाठी आम्ही ऑपॉर्च्युनिटी तयार करतो. की मुलांना काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं होतं की गायडन्सची कमी आहे मुलांना. आता इंडिया आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आहे पण काय करतो आपण 12th झाल्यानंतर आपण त्याची तयारी करतो जे इंडियाला आपल्याला टेस्ट द्यायची असते. तर ते आत्तापासून 6-7 मध्ये ह्यांचं फाउंडेशन तयार झालं की मला इथं ते जायचं. आता काय विद्यार्थ्यांचं काय होतं मला गेल्यानंतर काय करावं लागलं त्यातून असे काही विद्यार्थी आहेत की तिकडं जायला नको म्हणतात. तर ते एक डिफेन्स, सिव्हिल डिफेन्स, बाकीच्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी भेटते. आणि मेन म्हणजे जे काय हे आहे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण केल्यानंतर कॉम्पिटिशनने पूर्णपणे नॅशनल लेवलपर्यंत मुलगा इंटरनॅशनल लेवलच्या स्तरावर जाऊ शकतो. अशा पद्धतीचे ऑपॉर्च्युनिटी स्कूलमधून त्यांना भेटू शकते. बरं, मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, प्रेक्षको जर समजा तुम्हाला MCFच्या या समर कॅम्पमध्ये भाग घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जे काही डिटेल्स दिले तुम्ही लगेचच त्याच्याशी संपर्क साधा. आज तर तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना MCF समर कॅम्प विषयी एवढी चांगली माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. थँक्यू. धन्यवाद. हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.